नमस्कार. एसजीसीसी स्मार्ट गुरुकुलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपल्या बरोबर आहे सोहम स्वप्नील गुले, जे आपले स्टुडंट पण आहेत आणि यांचं सिलेक्शन झालं आहे याचं इस्रोसाठी, जे गव्हर्नमेंट कडे स्कीम राबवली जाते इस्रो नासा स्टुडंट विद्यार्थी भेट उपक्रम. तर त्याचं इस्रोसाठी सिलेक्शन झालं आहे. आपण त्याच्याकडनं आज जाणून घेणार आहोत की त्याचा पूर्ण प्रवास कसा होता. तर सोहम, एकदा तुझं इंट्रोडक्शन करून सगळ्यांना. नमस्कार, माझे नाव सोहम स्वप्नील गुले. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक. ओके, तुझा प्रवास कसा होता, कसं स्टार्ट झालं आणि आज तुला कसं वाटत आहे तुझं सिलेक्शन झालंय आज इस्रोसाठी? मला खूप खूप आनंद वाटत आहे. माझ्या आई वडिलांना माझा खूप अभिमान वाटत आहे व सर्व क्लासच्या सरांना मॅडमला खूप आनंद वाटत आहे. तुझा प्रवास कसा होता की तू कसं स्टार्ट केलं, जसं तुला समजलं की गव्हर्नमेंट कडनं हे भेट उपक्रम राबवलं जात आहे ना, तुझा प्रवास कसा सुरू झाला, कसा होता प्रवास? मम्मीने अक्षदा मिसला फोन केला. नंतर सांगितलं की इस्रो नासाची एक अशी परीक्षा आहे जी गव्हर्नमेंट राबवत आहे. नंतर अक्षदा मिसने आमचा 6वी ते 10वी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम घेतला. त्यामध्ये पहिली परीक्षा उत्तीर्ण झालो, ती लेखी परीक्षा होती. दुसरी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होती, ती पण उत्तीर्ण झालो. नंतर इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू मध्ये मध्ये होता इंटरव्ह्यू. नंतर इंटरव्ह्यू पण पार पडला आणि माझ्या इस्रोसाठी सिलेक्शन झालं. ओके, आता तू सगळ्यांना सांग की तुझं जे ऑनलाईन पद्धतीची जी दुसरा टप्पा होता त्याच्यात अभ्यासक्रम काय आपण कव्हर केला? हो, अभ्यासक्रम 6वी ते 10वी पर्यंत सर्व अभ्यासक्रम होता. नाही खूप अवघड, नाही 7वीलाच आहे मी, पण ते 10वीचा अभ्यासक्रम होता. आणि नंतर मग अक्षदा मिसने आमचा 10वीचा पण अभ्यासक्रम घेतला. मग त्याचं माझ्यासाठी हा फक्त सोहमच्या पेरेंट्स साठीच किंवा त्याच्यासाठीच अभिमानास्पद गोष्ट नाही, तर ही एसजीसीसी साठी पण एक माइलस्टोन अचीव केल्यासारखं आहे की आज आमचा एक विद्यार्थी इस्रो पर्यंत जाऊन पोहोचला आहे. ही आमच्यासाठी पण एक खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. तर सोहम, तुला तुझे इंटरव्ह्यू पास केलंय, ओके, तर मग त्याच्यात तुला कसे क्वेश्चन्स विचारले गेले, तू कसा इंटरव्ह्यू क्रॅक केला ते सांग सरांना. चंद्राला कसा प्रकाश भेटतो, कुठून प्रकाश भेटतो आणि त्याच्यात मी चित्र काढायला लागतं, अशा अनेक प्रकारचे खूप प्रश्न विचारले. 15-20 प्रश्न विचारले असतील. आणि नंतर गणिताशी रिलेटेड प्रश्न विचारले आणि ॲस्ट्रॉनॉमी विषयी प्रश्न विचारले. असं 10 to 15 क्वेश्चन्स त्याला विचारले गेले आणि त्यांनी अशा रीतीने खूपच कॉन्फिडन्सने इंटरव्ह्यू क्लिअर केलेला आहे आणि त्याचं सिलेक्शन झालं इस्रोसाठी. ओके, तर सोहम, ह्या सर्व तुझ्या ज्या सगळ्या अचीवमेंट्स आहेत त्याच्यात एसजीसीसीचा काय रोल आहे? तू मागच्या वर्षीपासून मी या क्लासला जॉईन झालो. मागच्या वर्षी मी NSC आणि नंतर अशा अनेक प्रकारच्या परीक्षा दिल्या. त्यामध्ये मी NSC मध्ये राज्य 7वा व मंथनमध्ये मला 256 गुण मिळाले. आणि नंतर या परीक्षेमध्ये इस्रोसाठी माझं सिलेक्शन झाले. त्यामध्ये सर्व रूल माझ्या अक्षदावाने मिसला जातो. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. एसजीसीसी कडनं तुझं खूप खूप अभिनंदन. तुझं हे इस्रोसाठी सिलेक्शन झालेलं आहे, आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. बेस्ट विशेस फॉर युअर ट्रिप. तर तुझं आता नेक्स्ट ट्रिपचं तुला नोटिफिकेशन काय आलं गव्हर्नमेंटकडनं? हो, नोटिफिकेशन आले. 7 तारखेला माझी फ्लाईट आहे. नंतर 5 दिवस माझी तिथं प्रवास आहे. इस्रो, कन्याकुमारी असा अनेक प्रकारचे प्रवास आहे. ओके, तर आपण इथेच एंड अप करूया. ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला पण खूप मदत होईल. तुम्ही पण ही परीक्षा देऊ शकता आणि गव्हर्नमेंट कडनं राबवली जाणारी जी स्कीम आहे विद्यार्थी भेट उपक्रम, ह्याचा तुम्ही पण लाभ घेऊ शकता. हे इस्रोसाठीच नाही तर नासासाठी पण यांचं सिलेक्शन होतं. सोहमचं सिलेक्शन इस्रोसाठी झालंय. फॉर नासा ऑल्सो काही विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. आंबेगाव तालुक्यातनं इस्रोसाठी किती स्टुडंट सिलेक्ट झाले आहेत? 4 स्टुडंट्स. त्याच्यापैकी एसजीसीसीचा एक स्टुडंट आहे. तर ही खूपच मोठं माइलस्टोन आहे एसजीसीसी साठी. तर तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन.
धन्यवाद. थँक्यू.